आज शनिवार, आज पैसे सोडले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आत्ताची सर्वात मोठी आणि महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजना 2026 संदर्भात सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आत्ताच काही क्षणांपूर्वी पैसे सोडण्याची घोषणा केलेली आहे आणि त्याच्या अंतर्गत 18 जिल्ह्यांची नवीन यादीसुद्धा जाहीर केलेली आहे. आणि आता लाडक्या बहिणीच्या खात्यावर 3,000 रुपये जमा होणार आहे, ते सुद्धा यादीच्या अनुसार. चला तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आज कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार. नोव्हेंबर, डिसेंबर असेल किंवा जानेवारी महिन्याचे पैसे असतील तर आज कशा पद्धतीने लाडक्या बहिणीच्या खात्यावर 4,500 रुपये जमा होणार आहेत, कोणत्या त्या बहिणी असतील, कोणते ते निवडक जिल्हे असतील ज्या जिल्ह्यामध्ये आज पैसे वितरित होणार आहेत, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित होणार, अशा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर आज तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला देखील तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये किती तारखेला पैसे जमा होणार त्याच्याविषयीच्या संपूर्ण अपडेट भेटून जातील. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम चॅनल जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे तुम्हाला व्हिडिओ नक्कीच पाहायला भेटतील. चला तर आता व्हिडिओ बघूया आपण. सर्वात प्रथम म्हणजे खुशखबर लाडक्या बहिणीसाठी आलेली आहे. नोव्हेंबरचे पैसे राहिले होते, डिसेंबरचेही राहिले होते आणि जानेवारीचा तर 1 रुपया देखील लाडक्या बहिणीच्या खात्यावर आला नव्हता. परंतु आज अखेर मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे. जेवढ्या लाडक्या बहिणी असतील तेवढ्या प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैशांचं वितरण झालंच पाहिजे, अशा पद्धतीचे आदेश त्यांनी दिलेले आहेत. आणि आता एकूण जेवढे पैसे राहिले असतील, तुमचे 1,500 राहिले असतील, 3,000 राहिले असतील किंवा 4,500 रुपये राहिले असतील, प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते आजपासून सुरुवात होणार आहे. आज कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार ते जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे ठरते, कारण की 1,500 रुपये बँकेमध्येच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहेत. त्यामध्ये पात्र महिलांची लाभार्थी आहे त्यांची PDF देखील आपल्याकडे आलेली आहे. ती PDF आपण तुम्हाला देणार आहोत, त्यामुळे लक्षपूर्वक बघा. सर्वात प्रथम म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या पैशांचं वितरणास सुरुवात तर झाली होती, परंतु पैसे वितरण करण्यास थोडा उशीर नक्कीच झालेला आहे, कारण की नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे तर भेटले नाहीतच, सोबतच जानेवारीचा देखील 1 रुपया देखील काही लाडक्या बहिणीच्या खात्यावर आलेला नाही. त्यामुळे बहिणी नक्कीच संतापलेल्या होत्या. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे थोडा उशीर झाले, पैसे वितरण करण्यास थोडा उशीर झाल्यामुळे क्षमस्व, आजपासून आम्ही पैसे वाटपाची सुरुवात करत आहोत. आणि आज मी ज्या जिल्ह्यांची यादी देणार आहे त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या बँकेचा मेसेज डायरेक्ट तुम्हाला पडून जाणार आहे. आणि सर्वात मोठा निर्णय मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला आहे आणि याच निर्णयाच्या अंतर्गत पुढील 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. यामध्ये प्रत्येक जिल्ह्याचं नाव आपण तुम्हाला सांगणार आहोत, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तारखेला आणि कशा पद्धतीने पैसे वितरित होणार त्याच्याविषयीची आपण डिटेल अपडेट तुम्हाला देणार आहोत. त्यामुळे लक्षपूर्वक बघायचं आहे तुम्हाला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर पैसे पाहिजे असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंट करा, सर पैसे आम्हाला हवे आहेत किंवा गरजेचे आहेत. आता वळूया आपण 3 दिवसामध्ये 36 कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे. पहिल्या दिवशी लाडक्या बहिणींना कोणत्या पैशाचं वितरण कोणत्या बँकेमध्ये होणार आहे, कोणत्या त्या जिल्ह्यामध्ये होणार आहे ते आपण जाणून घेऊया. कारण की मुख्यमंत्र्यांनी स्वतः पैसे वितरण करण्याचं वेळापत्रक जे आहे ते जाहीर केलेलं आहे. आणि आता याच वेळापत्रकाच्या अंतर्गत तुमच्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. तसं पाहिलं तर मकर संक्रांती सणानिमित्त लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे वितरित होणार होते, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे आणि इलेक्शनमुळे ते पैसे पाठवता आले नाहीत. परंतु आत्ताच मुख्यमंत्र्यांनी चेक जे आहेत साईन केलेले आहेत लाडकी बहीण योजनेचे. आणि चेक साईन केले म्हणजे काय तर पैसे वितरणाची सुरुवात जी आहे ती आत्तापासून झालेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतिम यादी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे की आता याच यादीनुसार पैशांचे वितरण जे आहे ते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये केलं जाणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक बघू शकता तुम्ही जी नवीन पात्र लाभार्थी महिलांची यादी जाहीर केलेली आहे. तर अशा सर्व लाडक्या बहिणींची अखेर प्रतीक्षा संपलेली आहे. भरपूर दिवसापासून आतुरतेने लाडक्या बहिणी वाट बघत होत्या, परंतु आज तो क्षण संपलेला आहे. आणि आज तुमच्या बँकेमध्ये SBI असेल किंवा इंडिया पोस्ट पेमेंट बँक असेल तर त्या बँकेमध्ये पैसे वाटप करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. आणि याच निर्णयाच्या अंतर्गत त्यांनी नवीन याद्या देखील जाहीर केलेल्या आहेत. कोणत्या बँकेमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार ते आपण जाणून घेऊया. कारण की लाडकी बहीण योजना 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. आणि लाडक्या बहिणींवर अक्षरशः आनंदाची उधळणच होणार आहे असं देखील आपण
म्हणू शकतो. कारण की 3 दिवस हे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. मग त्यामध्ये तुमचे कोणते दिवस असतील आणि कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये किंवा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण होणार ते आपण जाणून घेऊया. हे बघा, पहिला दिवस असणार आहे नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये. हे 2 विभागामध्ये अनेक जिल्हे येतात मित्रांनो. ते जिल्ह्यांची नावं आपण पुढे बघूया आणि मेन म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये आज पैसे भेटणार का ते देखील आपण जाणून घेऊया. दुसरा टप्पा असणार आहे अमरावती आणि नागपूर विभाग साईडला. या जिल्ह्यामध्ये देखील पैशांचं वितरण कधी होणार त्याच्याविषयी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरा दिवस नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण की तिसरा दिवस असणार आहे कोकण विभाग आणि पुणे विभाग. हे दोनही विभाग नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहेत आणि प्रचंड मोठ्या रकमेमध्ये पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. हे बघा, सर्वात ओरिजिनल माहिती आपल्याकडे आलेली आहे. जर तुमचे महिन्याप्रमाणे 1,500 असतील, 2,500 असतील किंवा 3,500 किंवा 4,500 रुपये असतील तर ते पैसे राहिले असतील तर त्याचं वितरण जे आहे ते आता मुख्यमंत्र्यांनी सुरुवात केलेलं आहे. कारण की ऑलरेडी भरपूर उशीर झालेला आहे. महिला आतुरतेने दर महिन्याला पैसे कधी येतील याची वाट बघत असतात आणि त्यामुळेच तुमच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब स्वतः पैसे वाटप करण्यास सज्ज झालेले आहेत आणि लाडक्या बहिणींना मेसेज पाठवायला देखील त्यांनी सुरुवात केलेली आहे. म्हणजेच काय तर तुमच्या खात्यामध्ये DBT माध्यमाद्वारे पैसे जमा करण्यास त्यांनी सुरुवात केलेली आहे. आता DBT माध्यमाद्वारे कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर किंवा तातडीने पैसे वितरण होणार त्याच्याविषयी मुख्यमंत्र्यांनी आताच काही क्षणांपूर्वी बैठक देखील पार पडलेली आहे. अतिशय मोठी आणि जबरदस्त बैठक ही झालेली आहे आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी जी यादी दिलेली आहे ती पत्रकारांकडे ती यादी दिलेली आहे आणि त्याच यादीच्या अंतर्गत तुमच्या खात्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते यादीनुसारच होणार आहे. सर्वात प्रथम म्हणजे मित्रांनो, लाडकी बहीण योजना अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि लाडक्या बहिणीचा फायदा नक्कीच होत असतो. त्यामुळे आज पासून सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्यास सुरुवात जी आहे ती अतिशय वेगाने होणार आहे आणि महत्त्वाचा क्षण म्हणजे प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3 टप्प्याचे पैशांचं वितरण जे आहे ते आज केलं जाणार आहे. पहिला टप्पा जे पैसे जे राहिले होते म्हणजे नोव्हेंबरचे पैसे असतील आणि दुसरा टप्पा जो डिसेंबरचा हप्ता असतील आणि तिसरा टप्पा म्हणजे संक्रांतीचा जानेवारीचा हप्ता असेल तर हे 3ही हप्ते, पहिला, दुसरा आणि तिसरा, हे 3ही हप्ते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये एकत्रित पद्धतीने जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि त्याच्यानुसारच पैसे देखील वितरण होणार आहे. हे बघा, 1,500 अधिक 1,500 अधिक 1,500 म्हणजे 3 महिन्याचे एकूण 4,500 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आज जमा होणार आहेत. त्याच्याविषयी मुख्यमंत्र्यांनी बोलताना सांगितलेलं आहे, मी आत्ताच भरपूर जेवढ्या बँका असतील किंवा सर्व महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे असतील आणि DBT संघ असेल तर या सर्वांना आत्ताच आदेश दिलेले आहेत आणि हे आदेश असे दिलेले आहेत की लाडकी बहीण योजनेचे पैसे तातडीने महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले पाहिजे. जी मी 18 जिल्ह्यांची यादी देणार आहे त्या यादीनुसारच पैशांचं वितरण झालं पाहिजे असं पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी बोलताना सांगितलेलं आहे. आणि सोबतच DBT संघ असेल म्हणजे ज्या DBT माध्यमाद्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत ते येत असतात त्यांना देखील त्यांनी आदेश दिलेले आहेत. कुठल्याही बहिणीच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्यास अजिबात उशीर झाला नाही पाहिजे असं त्यांनी बोलताना सांगितलेलं आहे. आता बघू शकता आपण मुख्यमंत्र्यांनी जी यादी जाहीर केलेली आहे मग ती यादी असेल महत्त्वाची यादी नक्कीच ठरणार आहे. कारण की जिल्ह्यांची यादी आहे मित्रांनो ती आणि जिल्ह्यांच्या याद्या नक्कीच महत्त्वपूर्ण ठरत असतात. ही यादी त्यांनी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे दिलेली आहे. कारण की भरपूर लाडक्या बहिणी KYCमध्ये बाहेर निघल्या होत्या त्यामुळे गोंधळ उडाला होता. पैसे कधी येतील कशा पद्धतीने पाठवण्यात येतील तर त्याच्या संदर्भात त्यांनी नवीन लाभार्थ्यांची यादी जी आहे ती जाहीर केलेली आहे आणि आता याच नवीन लाभार्थ्यांच्या यादीनुसारच पैशांचं वितरण जे आहे ते पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये होणार आहे. चला तर आता आपण ती यादी बघूया. ते कारण की ते यादीमध्येच महिलांनी जे जिल्हे सांगितलेले आहेत किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये कधी पैशांचं वितरण होणार ते त्यांनी सांगितलेलं आहे ते देखील आपण लगेच जाणून घेऊया. तर हे बघा, सर्वात प्रथम म्हणजे लाडकी बहीण योजना पैसे वाटपाची सुरुवात जी ती कोणत्या जिल्ह्यांपासून होणार, कोणते शेवटी जिल्हे असणार, कोणते प्रथम जिल्हे असणार ते आता आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ जर आवडत असेल ना लगेच लाईक करून ठेवा. कारण की आता आज आपण बघूया तर आज संध्याकाळपासून लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये वर्धा आणि भंडारा या 2 जिल्ह्यात सर्वात प्रथम वितरणाची सुरुवात जी असणार आहे ती होणार आहे. सर्वात प्रथम हे 2 जिल्हे झाले. हे 2 जिल्हे झाले की पुढील 2 जिल्हे असणार आहेत सातारा आणि सांगली. या ठिकाणी देखील आज पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. याच्यानंतर पुढील 2 जिल्हे असणार आहेत कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग. या 2 जिल्ह्यामध्ये देखील पैशांचं वितरण जे आहे ते आज होणार आहे. त्याच्यानंतर
तुम्ही पुढील 2 जिल्हे असणार आहेत धाराशिव आणि लातूर या 2 जिल्ह्यामध्ये देखील पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. त्याच्यानंतर पुढील जिल्हे असतील नंदुरबार आणि जळगाव. त्याच्यानंतर होणार आहे अमरावती आणि अकोला या ठिकाणी वितरण. त्याच्यानंतर असणार आहे ठाणे आणि पालघर या ठिकाणी वितरण. त्याच्यानंतर पुढील जिल्हे असणार आहेत नांदेड आणि बीड. त्याच्या पुढील जिल्हे असणार आहेत परभणी आणि हिंगोली. त्याच्यानंतर असणार आहेत पुणे आणि रत्नागिरी. त्याच्यानंतर असणार आहे छत्रपती संभाजीनगर आणि जालना. त्याच्यानंतर असणार आहे सोलापूर आणि कोल्हापूर. सोबतच त्याच्यानंतर असणार आहे बुलढाणा वाशिम. त्याच्यानंतर शेवटी असणार आहे चंद्रपूर गोंदिया गडचिरोली आणि खाली वाशिम बघितलं तर वाशिम देखील आणि नंतर नागपूर असणार आहे. तर या सिक्वेन्स वाईज पैशांचं वितरण जे आहे ते आजपासून होणार आहे. आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे पैसे जमा होण्यास सुरुवात जी आहे ती बँकेच्या यादीनुसार होणार आहे. म्हणजे जी बँकेची यादी त्यांनी जाहीर केलेली आहे त्याच यादीनुसार पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. चला तर आता बँकेची यादी देखील आपण जाणून घेऊया. महत्त्वपूर्ण म्हणजे पहिली यादी आलेली आहे बँकांची ती म्हणजे सर्व शासकीय किंवा सरकारी बँकांमध्ये सर्वात पहिल्या दिवशी पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. यामध्ये समावेश असणार आहे इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया पहिल्या दिवशी, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक. त्याच्यानंतर कॅनरा बँक आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पैशांचं वितरण होणार आहे. दुसरी यादी म्हणजे दुसऱ्या प्रमुख शासकीय बँकेमध्ये त्यामध्ये असणार आहेत HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक. त्याच्यानंतर तिसरी यादी असणार आहे इतर पेमेंट्स बँका जसे की तुमची पोस्ट पेमेंट बँक झाली किंवा AU स्मॉल फायनान्स बँक झाली किंवा इतर बँका झाली. तर या बँकेमध्ये तिसऱ्या दिवशी पैशांचं वितरण होणार आहे. आणि जी आपण यादी तुम्हाला 17 जिल्ह्यांची यादी दिलेली आहे अनुक्रमे आपण जी यादी दिलेली आहे त्याच अनुक्रमाने तुमच्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. आता उशीर नाही, आता फक्त पैसे जमा होणार असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी 18 जिल्ह्यांची यादी एकूण जाहीर केलेली आहे. आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये देखील 3,000 रुपये जमा झाले की नाही ते धडाधड खाली कमेंट करून मला समजलं पाहिजे. कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आलेत किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये अजूनपर्यंत पैसे आले नाहीत आणि आता आजपासून कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशाचं वितरण होणार ती यादीची अपडेट तर तुम्हाला आपण दिलेली आहेच. परंतु याच्यानंतरही भरपूर अशा छान अपडेट आपल्या चॅनलवर येत असतात, येणार आहेतच. तोपर्यंत चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरायचं नाही, कारण नवीन अपडेट येता क्षणी तुमच्यापर्यंत ते नक्कीच पोहोचेल. चला तर आता व्हिडिओला लाईक करा, खाली कमेंट करा. भेटूया परत पुन्हा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.